तालुक्यातील देवळी फलटण रोडवर असणारे मोगराळे गावामधील श्रीनाथ म्हस्कोबा व जोगेश्वरी क्षेत्र आहे आणि याची यात्रा आज या गावामध्ये संपन्न झाली. या निमित्ताने ही श्रीनाथाची आश्रम या ठिकाणी महत्त्वाचा विषय आहे तो या यात्रेतला छबिना. आणि छबिना म्हणलं की गजनृत्य आलं आणि गजनृत्याचा कार्यक्रम मान तालुक्यामध्ये अगदी महत्त्वाचा मानला जातो आणि प्रत्येक कार्यक्रमात गजे हा खेळ खेळला जातो आणि त्या निमित्ताने प्रत्येक यात्रा असो, लग्न समारंभ असो किंवा कोणताही कार्यक्रम असेल तर गजे हा नृत्य खेळ खेळला जातो आणि हेच यात्रेच्या निमित्ताने या गजनृत्याचं या ठिकाणी खेळाचं प्रदर्शन या ठिकाणी दिसत आहे. ही सर्व रोषणाई आहे श्रीनाथ म्हस्कोबा क्षेत्र मोगराळे या गावची आणि या मंदिराच्या पुढे हा भव्य असा मंडप आहे. प्रत्येक वर्षी भाऊबीज झाल्यानंतर 8व्या दिवशी भरणारी ही मोगराळे गावातील यात्रा अगदी आनंदी उत्साहामध्ये 2 दिवसाचा कार्यक्रम असतो. नैवेद्य हा रात्रीचा असतो आणि हा रात्रीचा कार्यक्रम आणि दुसरे दिवशी मुख्य दिवसभर छबिना हा कार्यक्रम या गावामध्ये चालू आहे. निमित्ताने हा नैवेद्याचा दिवस आणि रात्रीचा ही गजनृत्य मोही गजनृत्य आहे. या ठिकाणी खेळण्यासाठी गजमंडळाची अनेक गावे यात्रेच्या निमित्ताने येत असतात. त्यापैकी श्री महालक्ष्मी गजमंडळ मोही मान तालुक्यातील अगदी आवडीचा आणि परंपरेने पुढे चालत आलेला हा खेळ म्हणजे गजनृत्य आणि या खेळाचं पावित्र्य अजूनही मान तालुक्यातील आपल्या मातीतील माणसांनी जपलेलं आहे. ही सर्व अबाधित ठेवण्यासाठी प्रत्येक पिढी पुढं अग्रेसर आहे. लहान पिढी पण या कार्यक्रमामध्ये खेळत असताना दिसत आहे. हा खेळ असा आहे की वयाच्या 10व्या वर्षापासून वयाच्या 90व्या वर्षापर्यंत खेळला जाणारा हा खेळ आणि हा आपल्या मानच्या मातीत अगदी जोमाने जल्लोषाने आणि अगदी मस्तपैकी असा आकाशबाजीमध्ये खेळ खेळला जातो. ही सर्व रोषणाई श्रीनाथ देवस्थान क्षेत्र मोगराळे या गावाचे आहे. हा भव्य असा मंडप आहे आणि या मंडपामध्ये अगदी जल्लोषात हे गजमंडळ खेळ खेळत आहे.
ठिकाणी हा देवाचा संचार हा कार्यक्रम असतो. देवाचा संचार हा श्रीनाथाची महत्त्वाची ताकद आहे आणि त्यानंतर श्रीनाथाची अमृतवाणी होते आणि या अमृतवाणीमध्ये वर्षभराचं शेतकऱ्यांसाठी जनावरांसाठी कशा पद्धतीने रोगराई ही या भाकणुकीमधून सर्वांना आपल्याला सांगतात ते आपण या ठिकाणी ऐकूया. जो पीरनी करीब जो शेरा सासर काहिर बाबर सारे रागी सारी सुकरी वाकरी आदराचा पाऊस पडेल हातका माझ्या वापर पिळून निघाल बरोबर अशी बाजरीची कुणी 2 लोक धाडल बरोबर सारे कार्यक्रमाची समाप्ती या ठिकाणी आरती घेऊन श्रीनाथाच्या आवारामध्ये हा कार्यक्रम संपन्न होतो आणि हेच ते आरतीमध्ये या ठिकाणी श्रीनाथ भक्त एकत्र आलेले दिसत आहे. आरती चालू आहे श्रीनाथ भक्तांची. हाच महत्त्वाचा यात्रेचा असतो आणि ते सर्व मोगराई यात्रेनिमित्त आपण पाहत आहोत. मानदेश श्रीनाथ न्यूजमध्ये सर्व नाथभक्तांचे स्वागत आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी मानदेश श्रीनाथ न्यूज चॅनल फॉलो करा, शेअर करा, लाईक करा आणि संपर्कात राहा.